नमस्कार मंडळी. सरोज कलाबद्दल म्हणत असते की या मुलीने आमच्या सगळ्या फॅमिलीचा अपमान केलाय, मग आम्ही हिला इथे का सहन करायचं. कला विचार करत असते की हे सर्व काय होऊन बसलं आणि मला नैनाताईचा आजचा दिवस अजिबात खराब करायचा नव्हता, पण हा आगाऊ चांदेकर कुठून आला. तर नैना मनात विचार करत असते की ह्या अद्वैतला सगळं समजलं असतं बरं झालं असतं, पण राहुलचं काय, त्याला तर नाही समजलं पाहिजे ना, ही कला कशी का वागतीये. सरोज आता चिडून संगीताला विचारते की ही मुलगी तुमच्या स्टेजवर काय करतीये. संगीता म्हणते की हे बघा विहीनबाई, अहो लग्न 2 दिवसावर आलं, त्यामुळे संगीताचं हळदीचं कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे द्यायचं हेच कळत नव्हतं आणि त्यामुळे आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट ह्या मुलीकडे दिलं आणि म्हणून ती इथे आली आहे. सरोज विचारते की अख्ख्या कोल्हापूरमध्ये तुम्हाला हीच मुलगी सापडली का डेकोरेशनसाठी. ऍटलीस्ट तुम्ही आम्हाला विचारायचं, आमच्याकडे कॅटलॉग आहे, आम्ही तुम्हाला दिला असता. संगीता म्हणते की अहो तुम्ही व्याही मंडळी आहात आणि तुम्हालाच विचारणं काय बरं वाटतं का. बरं आम्ही 10 माणसांना विचारलं काही कॅटलॉग आहे का, कॉन्टॅक्ट आहे का, तर सगळ्यांनी आम्हाला हिचंच नाव सुचवलं. आणि एवढंच काय, त्यांनी हे सुद्धा सांगितलं की चांदेकरांच्या घरात जी देवी बसवली होती ना, ती देवीची मूर्ती सुद्धा हिनेच घडवली होती. आता चांदेकरांनी एवढी मोठी जबाबदारी ह्या मुलीवर दिली म्हणजे नक्कीच हिच्यात काहीतरी असणार. आणि तुम्हीच बघा अद्वैतराव, किती व्यवस्थित तयारी केली ह्या मुलीने. संगीता आता नैनाला थोडी बाजूला घेते आणि म्हणते की अद्वैतरावांसोबत तुझं लग्न होणार आहे, त्यामुळे तुला त्यांची इथून पुढे समजूत काढावीच लागणार आहे. त्याची सुरुवात आतापासूनच कर, काही पण कर आणि त्याची समजूत काढ. तर नैना म्हणत असते की मी कशी काढू त्याची समजूत. संगीता म्हणते की बोलले ना तुला, ही तुझी परीक्षा आहे, काढ त्याची समजूत. तर नैना आता अद्वैतला म्हणते की अद्वैत जरा माझं ऐकून घेशील का, मला माहितीये तू खूप चिडलाय आणि तुझ्या चिडण्याचं कारण सुद्धा तसं आहे, परंतु प्लीज माझं एकदा ऐकून घेशील का, आपण जरा बाहेर जाऊन बोलूयात का. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे. तर मंडळी, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 100 लाईकचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. अद्वैत आणि नैना आता दोघंही बाहेर आलेले असतात. नैना अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, आपला आपण आनंद साजरा करूयात ना, त्या मुलीवर तू कशाला कॉन्सन्ट्रेट करतोय. तर अद्वैत म्हणतो की एक्झॅक्टली मला तुला तेच म्हणायचंय, जेव्हा जेव्हा मी आनंदी असतो ना तेव्हा तेव्हा मुलगी ही मला दिसते. नैना म्हणते की अरे तिच्याकडे कोणी बघतही नाही, मग आपण कशाला तिच्यासाठी अपसेट व्हायचं. आणि तुला एक गोष्ट सांगू, तुम्ही आज इथे आले ना, मला खूप आनंद झाला आणि आपण एवढा छान मोमेंट असाच घालवायचा का. तिला बसू दे तिकडे कोपऱ्यात, आपण छान एन्जॉय करूयात. आणि अद्वैत, तसंही आपलं 2 दिवसात लग्न होणार आहे, मग तिसऱ्या व्यक्तीचा आपल्याला कधी त्रासच होणार नाही आणि पुढे एवढं सगळं छान होणार असेल तर आपण कशाला त्या मुलीमुळे आपल्या घरच्यांचा आणि स्वतःचा मूड स्पॉइल करायचा. आपण आपल्या घरच्यांसाठी तरी हे करूयात. अद्वैत म्हणतो ठीक आहे, पण ती मुलगी परत मला दिसता कामा नये. नैना म्हणते की नाही दिसणार, आता जाऊया आतमध्ये. अद्वैत म्हणतो की हो. नैना आणि अद्वैत आता सर्वांसमोर आलेले असतात. नैना सर्वांना सांगते की अद्वैतला कलाचा काहीही प्रॉब्लेम नाही, कला जरी इथं असली तरी त्याला काही प्रॉब्लेम असणार नाही, कारण आजचं डेकोरेशन सगळं कला करते, त्यामुळे ती इथे शेवटपर्यंत थांबणार आहे. नैना म्हणते की चला आपण आता फंक्शन कंटिन्यू करूया. रोहिणी मात्र मनामध्ये म्हणत असते की चला आल्यामुळे काहीतरी एंटरटेनमेंट तरी झालं, बघूयात आज रात्रीपर्यंत काय काय बघायला मिळतं ते. त्यानंतर आता पुन्हा संगीत सुरू झालेलं असतं. सोहम हा संगीताच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असतो आणि स्टेजवर आता सुकन्या आणि संगीताचा डान्स होणार असतो. सुकन्या आणि संगीता बँड बाजा बरात घोडी या गाण्यावरती डान्स करतात आणि डान्समध्ये त्या सरोज आणि राजनीला सुद्धा उठवतात आणि आता चौघी मिळून या गाण्यावर डान्स करत असतात. त्यावेळी कलाला खूप एकटं एकटं वाटत असतं. कला एकाच बाजूला उभी असते, तर काजूला मात्र हे समजलेलं असतं. काजू लगेच कलाजवळ येते आणि कलाला ती आधार देते. तर आता डान्स संपलेला असतो. सोहम सगळ्यांसाठी टाळ्या वाजवायला सांगतो. तेवढ्यातच रॉकेटने काजूला बोलवलेलं असतं, कारण सिस्टम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो आणि काजू तेच बघत असते. सोहम काजूला म्हणतो की एक्सक्यूज मी. सोहम जेव्हा काजूला बघतो तेव्हा काजूकडे बघतच असतो आणि तो तिला म्हणतो की मला वाटलं नव्हतं की तू अशी पण दिसू शकते. तेव्हा काजू म्हणते की मी कशीही दिसू शकते, तुला काय प्रॉब्लेम आहे. सोहम म्हणतो की नाही त्यात प्रॉब्लेम कसला, मला फक्त एवढं म्हणायचं होतं की वेगळी वाट आणि चांगली सुद्धा वाटतेय. तेवढ्यातच रॉकेट तिथून येत असतो आणि रॉकेटला चालायला जरा प्रॉब्लेम येत असतो. तेव्हा काजू तिथे जाते आणि रॉकेटला हात धरून घेऊन येते. तर सोहम विचार करत असतो की नाही म्हणजे एवढी पण वाईट नाहीये ही. त्यानंतर सोहम आता पुन्हा स्टेजवर येतो आणि म्हणतो की ज्या परफॉर्मन्सची तुम्ही वाट बघत होता तो परफॉर्मन्स आता सादर होणार आहे. मला तर असं वाटतंय की तुम्ही ह्याच परफॉर्मन्ससाठी संगीतमध्ये आलाय आणि तुम्हाला माहितच आहे हा परफॉर्मन्स कोणाचा आहे. बाय द डीजे वाला भाऊ सोहम. सोहम गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण या गाण्यावर डान्स करत असतो. त्याचा तो फनी डान्स बघून सर्वजण खूप हसत असतात. तर आता स्टेजवर नैना आणि अद्वैतचा परफॉर्मन्स होणार असतो. नैना आणि अद्वैत जरा जरा दिवाना पण या गाण्यावर डान्स करत असतात.
असतात. तर अद्वैत मात्र डान्स करताना खूप खुश असतो, परंतु नैना ही राहुलकडेच बघत असते. नैना आणि अद्वैत दोघंही डान्स करत असल्यामुळे ऑब्विसली राहुलला खूप जलन होत असते आणि राहुल खूप राग व्यक्त करत असतो. त्या दोघांचा डान्स सर्वांना खूप आवडलेला असतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. सोहम म्हणतो की आता यानंतर एक धमाकेदार परफॉर्मन्स आपल्या समोर सादर होणार आहे आणि या परफॉर्मन्स मध्ये फक्त कोणी आम्ही तिघं नाही नाचणार आहे, तर तुम्ही सर्वजण नाचणार आहात. तर आता सोहमने सर्वांना उठवलेलं असतं. सर्वजण स्टेजवर आलेले असतात. तर कला बाजूला उभी असते. सोहम कलाला देखील म्हणतो की ताई तू पण चल डान्स करायला. त्यामुळे कला ही स्टेजवर डान्स करायला जाते. सर्वजण साजिरी गोजिरी या गाण्यावर खूप भन्नाट डान्स करत असतात, जे ते आपल्या पद्धतीने डान्स करत असतं. आणि एक वेळ अशी येते की कला ही अद्वैतला धडकते आणि काजू ही सोहमच्या अंगावर पडते आणि नैना आणि राहुल एकमेकांकडे बघत असतात. तर तिन्ही जोड्या आता एकमेकांजवळ उभ्या असतात. सोहम तर मात्र काजूला बघून पूर्णपणे फ्लॅट झालेला असतो आणि तो काजूला सारखा म्हणत असतो की तू आज खूप छान दिसतीये. काजू म्हणते की काय, तुला काही दुसरं बोलता येत नाही. सोहम म्हणतो की अगं खरंच खूप छान दिसतीयस. काजू म्हणते की चल ठीक आहे चल तुझा डान्स करून घे आता. तर नैना आणि अद्वैत दोघंही एकमेकांना धडकलेले असतात. त्यामुळे दोघंही बाजूला जातात आणि विरुद्ध दिशेला तोंड करून उभे असतात. त्यामुळे सर्वजण त्यांच्याकडे बघत असतात. तर आता संगीत संपलेलं असतं. सर्वजण घरी आलेले असतात. अद्वैत नैनाचाच विचार करत असतो आणि नैनासोबत केलेला डान्स त्याला आठवत असतो आणि त्याच वेळी त्याला कला ही त्याला धडकलेली असते हे देखील आठवतं. त्यामुळे त्याचा मूड ऑफ होतो. तितक्यात सोहम तिथे येतो आणि सोहम म्हणतो की दादा कोणाचा विचार करतोय? नैना वहिनीचा डान्सचा विचार करतोयस ना? आणि हो, नैना वहिनी तुला डान्स पासूनच आवडली होती ना, म्हणजे तू तिला डान्स करतानाच पहिल्यांदा बघितलं होतं. परंतु अद्वैत मात्र काही बोलत नसतो. तो खूप चिडलेला असतो. तेव्हा सोहम त्याला विचारतो की दादा काय झालंय? एवढ्या आनंदाच्या क्षणी तुझा मूड ऑफ दिसतोय. तुला लग्नाचं काही टेन्शन वगैरे आलंय का? अद्वैत म्हणतो की आता तर मला कन्फर्म झालंय की ती मुलगी मुद्दाम मला त्रास देण्यासाठी हे सर्व करते. मला माहिती आहे की खऱ्यांनी तिला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि नैना मला हे सुद्धा म्हणाली की तिच्याकडे दुर्लक्ष कर म्हणून. आत आल्यानंतर आपण सर्वजण एन्जॉय करत होतो. मग ती मुलगी स्टेजवर का आली? याचा अर्थ ती मुद्दाम हे सर्व करतीये. सोहम म्हणतो की हे बघ दादा, तू उगाच अर्थाचा गैरअर्थ करू नकोस आणि कलाताईला स्टेजवर मीच बोलवलंय. असं म्हटल्यावर आता अद्वैत रागाने सोहमकडे बघू लागतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे नैना संगीताला विचारत असते की आई अगं तू कसलं टेन्शन घेतीयस? संगीता म्हणत असते की अगं नैना, तुझ्या लग्नाच्या आधीच्या सगळ्या विधींमध्ये कला होती, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही आलं आणि तुझ्या प्रत्येक संकटामध्ये फक्त कला तुझ्या सोबत होती. आता तू जर सासरी गेली तर सासरी कोण सांभाळणार तुला? राहुल आणि अद्वैत दोघंही दारू पिलेले असतात आणि दारूच्या नशेमध्ये ते काय बोलत असतात त्यांना त्यांचंही कळत नसतं. तर राहुल सांगत असतो की तू ज्या मुलीवर प्रेम करतोस ना, ती मुलगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्यावर नाही प्रेम करत. तर आता अद्वैत मात्र राहुलकडे बघू लागतो. मित्रांनो, असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.